हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मी आता सगळं ब्रश करतो आहे आणि थोडासा कॅमेरा पण हालतो यार. आमचा असा प्लॅन नाही का कुठं जायचं, कुठं फिरायला जायचं आणि कुठं हे करायला जायचं, पण आमच्या घरचेच खूप सारे कामं राहतात, त्यामुळे आम्ही कुठं प्लॅन नाही बनवत. जर प्लॅन बनवला तर आम्ही 2-3 दिवसाचा प्लॅन बनवतो. तर मग आता पाहू आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं. जे पण होईल, जे पण काही होईल, काही पण उद्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत राहीन. हे बा, मी ना चिंचाच्या झाडाखालीचे बघू शकता गाईस तुम्ही. त्या दिवशी ना मी चिंचा पाडल्या, एकदम थोड्या चिंचा पाडल्या, पण आज मी ना ट्राय करणार आहे डायरेक्ट चिंचाच्या झाडावरती चढायचं. चिंचाच्या झाडावरती चढून हे बघा, एकदम आहे ना सपाट झाड आहे. त्याला काही असं हे पण नाही आहे, काय म्हणते त्याला, असे गोळे गोळे पण नाही या झाडाला, काय त्याच्यावर आपण पाय ठेवून चढू शकतो. पण आय विल ट्राय आणि मी चढणार आहे. आणि एकदा चढलो तर मी मग पूर्ण चिंचा काढून घेणार आहे. नंतर त्या चिंचा पूर्ण किडेल बनून जाता, काहीच नाही राहत त्याला आणि काहीच फायदा नाही होत ना मग त्याचा. तर मग मी काढून घेणार आहे, जर वेळ भेटला तर काढून घेणार आहे मी ते. ओके, पहिले आपण लाईट ऑन करू. ओके, देवघरची लाईटला काय झालं काय मी, देवघराची लाईट आहे ना, इथं बल्ब आहे ना खराब झालेला आहे. तर हे बघा आमचं देवघर. आता मला याची सगळी साफसफाई करायची आणि देवघर मस्तपणे आता आवरायचे. भारी येत ना. तर आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे आणि मम्मी आता आंघोळ करणार आहे. बिचारीला काम करती आणि मी आज आहे ना उशिरा उठलो होतो खूप. तर मग मम्मीने सगळं काम केलं, सगळं आवरलं. आता धुणं धुतलं, आता भात पण टाकू राहिली. आणि मग आम्ही पप्पांना वडेपाव सांगितलेले, आता पप्पा वडेपाव आणणार आहे. तर मग आता मम्मीने भात टाकल्यावरती पण आंघोळ करणार आहे. तर आज मी थोडं केस पाय मम्मी, भांग पाय कसा पाडला, थोडा वेगळ्या टाईपचा भांग पाडलेला आहे. आणि आज आहे ना 2-3 दिवसांनी ना होळी, त्याच्यामुळे ना मी आज ना, उद्या होळी आहे. हां तेच ते, उद्या होळी आहे. तर मग मी ना रील्स बनवणार आहे होळीच्या. 4-5 रील्स टाकणार आहे माझ्या इंस्टाग्राम आय डीला. तिकडं पण जाऊन तुम्ही बघू शकता. इंस्टाग्राम आय डी माझी स्मार्ट आदी 253. आणि ही बघा मम्मी मस्ती मध्ये मध्ये येऊ राहिली. मध्ये मध्ये म्हणजे मला काय भाकर करायची तुझ्या बाबांनी, मध्ये 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 येते. अच्छा, हा भाकर पण करायची. आत्ता भात टाकलेला आहे, आता भाकर करायची करणार आहे. मग त्यांना तर लागते ना. आता मला दुकानचं सामान लावायचं आहे. मम्मी गालातल्या गालात हसू राहिलेली आहे. हसून काय करू, काम करावं लागतं इथं मम्मीला. हा ते माहिती आहे, मम्मी बिचारी लई काम करते, बिचारी लई काम करते. इकडे आम्हाला आहे ना, म्हणजे मम्मीला मुलगी नाही, मला बहीण नाही, त्यामुळे बिचारीला एकटीलाच लई काम करावं लागतं. मी पण थोडी थोडी मदत करतो, किंवा आली ना थोडीशी तर मग मदत करतो मम्मीला. आज उशिरा उठलो होता, आज रविवार होता ना, आज काही काम नव्हतं, पाणी पण नव्हतं येणार, दूध पण नव्हतं आणायचं, त्याच्यामुळं. तर आता आपण दुकानाचं आवडू. पप्पांना सांगू का वडेपाव? हां, आधीच्या रील्स बनवलेल्या तर मला तर कधीच नाही दाखवत. कोणत्या रील्स? हे बघा मम्मीचा पण इंस्टाग्राम अकाउंट आहे. कोणतं आहे, काय नाव काय आहे? माहिती बाबा, मलाच नाही माहिती. मला पण तिनेच तर खोललं म्हणून खोललंय. त्याच्यात आहे ना ती रील्स माझ्या पण बघत राहते, सगळ्यांच्या बघत राहते. तर कोणत्या रील्सने बघितलं तू माझ्या? काय माहिती. गिराईक आलेलं आहे. गिराईक आलेलं आहे. गिराईक तर मध्ये मध्ये येतच. दाखवन मी तुला नंतर ना, सांगून देतो पप्पांना. ओके 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 ओके. माझे केस एकदम सिल्की झालेले आहे बा. आज मैंने शैम्पू लगाया था, बहुत दिनों बाद शैम्पू लगाया आज मैंने. कारण मी ना केसाला आहे ना साबण आणि ते आता लावत नाही, त्यामुळे शॅम्पू लावतो. शॅम्पूमुळे एकदम सिल्की सिल्की केस होत आहे बघा, एकदम सिल्की केस आहे. पण मग त्याला मला शेपच नाही देत आहेत सिल्की केस असले तरी. हे बघा आरसा, मम्मीने मी गेलो होतो ना आरसा आणायला, तेव्हा मी आरसा बनवला होता. का बरं लावलेला आरसा? फक्त माझी रील्स बनवण्यासाठी. आणि हे बघा आमचं एकदम मस्त मस्त, इथं आल्यावर एकदम भारी वाटतं.
एकदम उन्हात मस्त आंघोळ केली ना कधी पण इथे यायचं, या ठिकाणी यायचं, या ठिकाणी एकदम मस्त वाटतं. बिर्याणी पण होती तुझी. मग मी तुला तेच म्हणतो बिर्याणी पण सांगू पप्पाला, काय पप्पाला सांगू का पाववडे. नको. पप्पा आपल्यापेक्षा चॅप्टर आहे, फोन करायच्या आधीच पाववडे घेतले पप्पानी. अयो म्हणजे मी आता आंघोळीला बसू का नको मग? बस ना आता पटकन घे ना आंघोळ करून. झालं ना तू सगळं आता, मग घे पटकन आंघोळ करून घे. मी तर आता दुकानाचं आवरतो. दुकान का आवरते. हे बघा गाईज, आज आहे ना दुकानाचं सामान घेतलेलं आहे. अतुल काका आलेले होते, ते केव्हाचे आलेले आणि केव्हाचे गेलेले, केव्हाचं हे सामान पडलेले. आता मला एवढं सगळं सामान लावायचं आहे. इथं घेतलेलं आहे आम्ही पोंगा ब्रेकफास्ट घेतलेला आहे, पिपाणीचा कुरकुरा घेतला, 3 हे घेतलं, 3 चकल्या घेतल्या, प्लस समाधान सोप घेतली आणि कलरच्या पुड्या घेतल्या 5-5 वाल्या. का आता होळी येते मग कलरच्या पुड्या घेतलेल्या. आणि मी काल हे आणलं होते बघा, विकायला 5 रुपये विक्रीचं, एकदम क्वालिटी. आता असं बनाड जाईन ना. आता चला मी एवढं सगळं लावून देतो, फिनिश करून टाकतो. इथं सगळा राडा झाला. हे बघा किती राड आहे. काय राड राहतो, दुकान म्हणलं तर राडा राहणारच. त्यामुळे आता पटकन ना हा सगळा राडा आवरून घेतो. तर बाबा पण जेवले आणि पप्पा पण जेवले. ओ भाई साहब, आमच्या घराचे लय हाल चालू आहे. काय हाल चालू आहे ना, 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. हे बघा इथलचं जे कपटी ना, इथं खड्डं दिसतं का तुम्हाला? इथं हे बघ, इथं खड्डं, ते हे पडलं इथं. पाल तिथे काय माहीत काय करत होती आमच्या घरातली पालतू ही पाळीव दिवसभर या भिंतीवर राहती, नाही तर त्या भिंतीवर राहती आणि हीच कुटाने करते. इकडं पण पाडून ठेवलं, इकडं पण पाडून ठेवलं. हे बघा आता राडा केला. आणि इथं बघा माझी मम्मी साडी घालून राहिली. हां, लावली कारण तिला जायचं आहे आता बाजारला. ओके लाव, टिकली लाव पहिले तू. असं कर. वाव काय वाव. आता बोल काय म्हणत होती? ते नाही म्हणत ते. परत आलंय पोरग दरे कॅमेरा. ते पोरगा असं परतच येतं. काय सांगू चालू आहे? आता बोलत होती ना तू काहीतरी. बरोबर आहे ना, मग दिवसभरचा व्हिडिओ तू कसा काढतो, काय काढतो, मी एवढंच विचारलं, बाकी काय विचारलं? दिवसभरचे काय व्हिडिओ बनवले मी? बनवलेले नाहीये, पण मी विचारते. फक्त संडे तुम्हाला एकदा तरी दाखवलेलं रविवारी आहे ना, फ्री बरं. राहतो. मग अशा- माझ्या युट्यूब चॅनलला जायचं, बरं, माझ्या युट्यूब चॅनलला मला जाऊन कळत नसतं सबस्क्राईब म्हणून करायचं आणि मग ते मला बघायचं. वेळ नाही ना एवढं बघायला. दुकान आहे माझ्या पाठीमागं, सगळे आहे माझ्या पाठीमागं. वा मग का बरं बघ कशी वाट नाही राहिली. मग आता म्हणते तू कसं बनवतो, काय बनवतो, म्हणून मी विचारते. आठवणी राहत्या. आठवणी राहता, मग मला थोडंसं दाखवलं काय होणार आहे का? बर आता संध्याकाळी मी व्हिडिओ एडिट केला संध्याकाळी ना, मला वेळ आहे का एवढा? संध्याकाळी हा, व्हिडिओ नको दाखवू, पण आधीचा बनवलेला. ऐक ना, हा, ऐक ना नुसती बोलत राहती. बरोबर आहे. मग संध्याकाळी व्हिडिओ एडिट केला ना तेव्हा दाखवा. तेव्हा आता बाजारला जायचं. तर मी आता होळीच्या काही रील बनवल्या, 1 2 3 4 4-5 रील बनवून टाकलेल्या आहे. हे बघा दिसलं की इथं आत्ता सगळं आवरलं, ब्रेसलेट काढलं आणि हा इथं रंग लावलेला होता तो पण पुसून टाकला थोडा तुम्ही पाहू शकताय. आणि आत्ताच सगळं एकदम रेडी झालं. आता जेव्हा बाजारवरून आलो ना आता तेव्हा दाखवा. काही खिडकी राहूनच तिला होती. तर आता माझं एकदम सगळं आवरलेलं आहे. आणि आता तुम्हाला तर माहीतच आहे, आता उन्हाळा चालू झालेला आहे, म्हणजे समर चालू झालेला आहे. त्यामुळे इतकं ऊन आहे बेकार, जाम ऊन पडलं आहे. मी जे कपडे घातलेले होते ना, नुसता घाम येत होता. त्यामुळे मी हा बनेल घातलेला आहे. हा तर पहिली गोष्ट, हा बनेल नव्हता, एकदम असं नाजूक, एकदम असं सिम्पली आणि एकदम असं मऊ कापडाचा टी शर्ट होता. इथून तर एवढा असं पूर्ण हे होतं त्याला, म्हणजे फुल बायाचा शर्ट होता. मी तो कापून घेतला आणि मस्तपैकी त्याला बनेल बनवला उन्हाळ्यासाठी. आत्ताच मी काढला, तो बॅगीतच पडेल होता. तर मग आता सगळं आवरलेलं आहे. आणि मला नाही माहीत पुढच्या व्लॉगला, पुढच्या व्हिडिओला काय काय होणार आहे. पण जी आता होळी येणार आहे आणि प्लस गुढीपाडवा येणार आहे, अजून खूप सारे सण येणार आहे. आणि
काही काही जर नवीन आलं व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला नक्की दाखवेन माझ्या व्हिडिओमध्ये. माझं काय म्हणणं आहे, उन्हाळ्यामध्ये ना माणसांनी ना, उन्हाळा कधी चालू होतो आता फेब्रुवारीमध्ये, ठीक आहे, फेब्रुवारीच्या एंडिंगला, पण मार्च, एप्रिल, मे, ठीक आहे, आणि जूनचं थोडंफार, जूनला तर नाहीच, पण मार्च, एप्रिल, मे 3 दिवस आहे ना उन्हाळा इतका कडक पडतो ना भाई. पण मग उन्हाळ्यात आहे ना एकदा तरी ना वॉटर पार्कला जायला पाहिजे, नाही तर एकदा दोनदा तरी असं स्विमिंग करायला जायला पाहिजे उन्हाळ्यात माणसांनी. म्हणजे माझा असा पॉईंट ऑफ व्ह्यू. मी कधी जात नाही, पण मागच्या वेळेस गेलो मी, पण मग खूप उशीर झाला तर मागच्या जून जुलैमध्ये गेलो. ते मी व्लॉग नाही बनवले, व्लॉग नाही टाकले, पण तेव्हा मी व्लॉगला सुरुवातच नाही केली, त्यामुळे मी ते व्लॉगच नाही टाकले. पण ह्यावेळेस जर बाय चान्स आम्ही गेलो, सांगता नाही येत, अजून काही प्लॅन वगैरे काहीच नाही बनवला आहे, पण बाय चान्स आम्ही ह्यावेळेस गेलो तर मग मी नक्की वॉटर पार्कचा व्लॉग बनवेन. आणि यावेळेस मी एकट्याने जाणार, तर माझे काही 3-4 मित्र आहे. प्लॅन तर नाही बनवला अजून जायचा का नाही, कारण की आता शिकायला मार्च महिन्यात चालू झालेला आहे. ऑफिसचे पण कामं राहतात, सगळं बघावं राहायला लागतं, घरचं बाहेरचं सगळं बघावं लागतं, आणि त्या हिशोबाने ते डिसाईड करावं लागतं, त्या हिशोबाने तो प्लॅन बनवावा लागतो. मग आता पाहू जातो का नाही जातो. तर आत्ता बाजार करून आलेलो आहे आणि माझ्या मम्मीने आणलेलं आहे आईस्क्रीम, ते आपण खाऊ. दाखव इकडे काय ते. आणि रगडा करायचं, वरण हाटायचं, रगडा हे करायचं. अहो मोबाईलचा मोठा मोबाईलचा आहे ना गाईज, मम्मीने मोबाईल ठेवायला घेतला आहे पाऊच. मोठ्या मोबाईलचं मोठाच आहे, शायनिंग वन दिसती एकदम. अरे बापरे, मोठ्या मोबाईलचं आहे ना उलटा. शांत राह, शांत शांत राहा, शांतपणा करतो का रे? शांत राहिला. माझं नका तू पहिले हे photo बघा काढून गाईज, नंतर बॉबी गावावरून आलेली आहे. तिकडे करावा ना. बॉबी चल, हे बाबडे उभी राह बाई, फोटो काढायचं, उभी राह, चल बाई. उभी राह ना. हा राहून दे, उभी राह, मामाकडे बघा, फोटो काढ म्हणा. वा वा. तिकडे बघ. लय डोकं आहे ना, डोकं एकदम जाम झालं, डोकं लई दुखत होतं आज, इतकं खतरनाक डोकं दुखत होतं ना. मग आता मी झोपेतून उठलो, पप्पा गावात गेले, ते पप्पानी आणलेला आहे बल्ब, जे मी तुम्हाला सकाळी बोललो होतो ना खराब झालेला, आता तो बल्ब तिथे लावायचा आता तिथं. आणि बॉबी पण आलेली आहे आता गावावरून, आता तर मच्छा. तर इथं आता चहा होतोय, दूध आणलेलं आहे आणि मी दूध खोडलेलं आहे. आता मी हा बल्ब पहिले लावतो, पहिले हे बंद करतो आणि मग बल्ब लावतो. दिल की बरस पे ही लिखा जाने वफा तेरा चलती. आता बघा बल्ब चालू होतो, पण मम्मी चालू झालं बल्ब. जे आपण दूध हे करतो ना, दुधाची जी साय राहते ना, एक नंबर अशी क्वालिटी राहते, लय आवडते, म्हणून मी ती आता खाणार आहे. प्यायचा तुला चहा? बाबडी चहा पेती, मम्मी पण. तर गाईज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला.